नमस्कार माझ्या यूट्यूबच्या मित्रांनो भगोनी काय म्हणते त्याला भगोनींनो आणि तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे यूट्यूबच्या माझ्या भगोनींनो आणि काय बंधू आणि भगोन्यांनो आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर हा आहे आमचा यूट्यूबचा चॅनल, तर तुम्ही याला थोडा धक्का द्या म्हणजे आमचं पुढं जाईल गपकन। तर तुम्ही आम्हाला थोडासा सपोर्ट केला तर तुमचा भाऊ असा थोडाफार मोठा होईल यूट्यूबमध्ये। असं तुम्हाला वाटत नाही का तुमचा भाऊ मोठा झाला पाहिजे? तर हा आहे आपला पल्लू वर्क आणि हा आहे आपला कृष्णा भाऊ। तर याच्या संग आता बोलूया का हे किती वर्षापासून काम करताय याच्याबद्दल माहिती घेऊ। हा भाऊ कृष्णा भाऊ, तुम्ही किती वर्षापासून काम करू राहिले पैठणसाठी? आम्हाला झाले 7-8 वर्ष होत आले कामामध्ये। अरे बाप, 7-8 वर्ष होत आले बा। म्हणजे तुम्ही शाळा वगैरे काही शिकले नाही? म्हणजे आमच्या इकडं घरची परिस्थिती थोडीशी नाजूक होती, त्याच्यामुळे आम्हाला मजुरी करावं लागली नाही का। सही आहे। तर मग तुमचं एका दिवसात किती काम होतं? एका दिवसात आमचं 1.5-2 इंच काम होतं फक्त। 1.5-2 इंच काम होतं आणि एक साडीचा पदर काढायला किती दिवस लागते? पदर काढायला जवळपास 15 दिवस लागते एक पदर काढायला। बघू शकता तुम्ही। तर स्वतः जे साडी म्हणजे फास्ट काम करू राहिले ते सांगू राहिले का एका म्हणजे साडीच्या पल्लूला 15 ते 20 दिवस लागतात साधारण तयार व्हायला। तर तुम्ही बघू शकता की किती मेहनतीचं काम आहे आणि हे काम बघून तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही आम्हाला सपोर्ट केला पाहिजे, तुमचा भाऊ पण असा पुढं गेला पाहिजे? हां, तर जेणेकरून अशा आमच्या मित्रांना आम्ही सपोर्ट करू, काही कमी आडी अडचणीला तुम्हाला असं वाटलं पाहिजे, तुम्ही आम्हाला धक्का दिला पाहिजे तर आम्ही पुढं जाऊ, नाही तर आमच्याकडं काय राताळं नाही आहे। तर अशाच प्रकारे आपल्याकडे नवीन पैठणी साड्या तयार होत्या आणि आपण आता मुलाखत घेणार आहे मंगेश भाऊची। पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ही साडी होस्तोवर आपल्याला कृष्णा भाऊ या साडीचा पल्लूचा पूर्ण अपडेट देणार आहे ना कृष्णा भाऊ? पल्लू होस्तोवर पूर्ण अपडेट आपले कृष्णा भाऊ आपल्याला देतील, कशी होती काय होती, तुम्हाला रोजचा अपडेट भेटन की साडी किती दिवसात साडीचा पल्लू तयार होतो, याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता। तर भेटूया आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे तुम्हाला कळण। आज बघून घ्या तुम्ही किती काम झालेलं आहे आपल्या पल्लूचं। तर हे फ्लावर चालू आहे आणि हे पिकॉकचं पिसारा वगैरे चालू आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला याच्यावरून कळणच। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।